माझ्या आयुष्यातल्या या गोष्टीबद्दल मी खरंच खूप ग्रेटफुल आहे. हाय, मी गौरी आणि माझ्या अध्यायासोबतचे सुंदर क्षण मी ब्लॉगद्वारे जपून ठेवते. तर अध्यायाची प्रगती दिवसेंदिवस जोरात होत चालली. आता हाय चेअरवर बसून स्वतःच्या हाताने खाऊ खातोच, पण कप हातात घेऊन स्वतः आम्ही चहा सुद्धा पितो. कुक्कू आणि माऊसाठी जे आजूबाजूने सांडून ठेवतो त्याबद्दल बोलायलाच नको. आज दुपारी जेवायला मस्त पुरी भाजी बनवली होती आणि मी जेवण करताना बापलेकांचा हा जो डिस्को डान्स चालू होता तो म्हणजे माझ्यासाठी मोठी एंटरटेनमेंटच असते. आणि आज संध्याकाळी पुण्यात मस्त गुलाबी आकाश झालं होतं. मग आम्ही पण आवरून ईशान्य मॉलमध्ये फिरायला गेलो. इथे आम्हाला घरासाठी काही फर्निचर पाहायचं होतं आणि इथल्या आर्टिफिशियल घरांना स्वतःचं घर समजून अध्यायाचं रांगणं इथेही नॉनस्टॉप चालूच होतं. येता येता पार्सल घेतलं आणि घरी आलो. आणि घरी अध्यायाला झोपवताना जो का देव आमच्या नाकी नऊ येतात, पण बाहेरून येईपर्यंत मात्र मस्त झोपी गेला होता. दुसऱ्या दिवशी सॅटर्डे होता. मग सकाळ मस्त गरम गरम चहाने झाली आणि बाकी पूर्ण दिवस ईट स्लीप रिपीट करत आईच्या कुशीत गेला. दिवसभर घरात होतो. मग संध्याकाळी अध्यायाला घेऊन लास्ट टाइम मी एकटी अध्यायाला घेऊन आले होते आणि आज कृष्णा पण सोबत होता. तर दोघांच्या खेळण्याला आणि डॅडू सोबत खेळण्याच्या अध्यायाच्या आनंदाला सीमाच राहिली नव्हती. मुलांच्या आयुष्यात वडिलांचा रोल किती मोठा असतो हे त्या दोघांना बघून मला खूप जास्त जाणवत होतं. मग सगळ्या घसरगुंड्या आणि बाकी सगळे खेळ खेळून झाले. नंतर सँड टूल किट काढून हे दोघं मातीत बसले आणि मग काय, गार्डन मधले सगळे चिल्ले पिल्ले त्या दोघांभोवती जमा झाले. गार्डन मधून बाहेर आलो तर समोरच खेळण्याचं दुकान होतं. मग तिथे अध्यायासाठी गाडी, कृष्णासाठी ही गाडी, एक मोठा टब आणि घरात लागणारं बाकी काही सामान घेऊन आम्ही घरी आलो. घरी आल्या या चिल्ल्या पिल्ल्यांनी गाडीचा श्री गणेशा केला आणि अध्यायापेक्षा जास्त खुश होता तो म्हणजे कृष्णा, कारण त्याच्यासाठी सुद्धा आम्ही रिमोटची गाडी आणली होती. लहानपणी न मिळालेली खेळणी मोठेपणी जेव्हा मिळाली तेव्हा ती खेळताना आमचा कृष्णा बच्चाच झाला होता. नंतर नवीन आणलेल्या टबात बसून अध्यायाचं आजचं जेवण झालं आणि अंथरूण टाकल्यावर सुद्धा बापलेकांचं गाडी खेळणं बघतच आजच्या दिवसाचा प्लेफुल शेवट झाला. चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.